नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट निलेश हिवरे आपलं खूप खूप स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत FIR प्रथम खबरी अहवाल त्यामध्ये काय असतं। तर मित्रांनो, प्रथम खबरी अहवाल म्हणजेच इंग्रजीमध्ये फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। तर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जो असतो तो केव्हा दाखल होतो आणि का दाखल होतो। तर मित्रांनो, FIR ही दाखल करण्यासाठी जो तुमच्यासोबत ऑफेन्स झाला आहे तो कॉग्निजेबल ऑफेन्स पाहिजे, जसं की किडनॅपिंग, मर्डर, रॉबरी, रेप या प्रकारचे जे गुन्हे असतात ते कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये येतात। म्हणजेच अदखलपात्र गुन्हा, दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा असे दोन स्वरूपाचे गुन्हे असतात। दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR येते, फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, त्याला आपण प्रथम खबरी अहवाल बोलतो। आणि अदखलपात्र गुन्हा म्हणजे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे NC थोडक्यात। आणि तुमच्यासोबत जी घटना घडली आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे, गंभीर स्वरूपाची आहे की साम्य स्वरूपाची आहे ही आधी पाहिली जाते। त्यानुसार पोलीस अधिकारी जे असतात फर्स्ट FIR दाखल करायची आहे की NC लिहायची आहे हे ते ठरवतात। पण मात्र जेव्हा तुमच्यासोबत घटना घडते, तुम्ही पोलीस स्टेशनला जाता, जेव्हा तुम्ही FIR दाखल करण्यासाठी जाता, तर तुमच्यासोबत जी घटना घडली ती कोणत्या स्वरूपाची आहे हे तुम्ही लक्षात घेणं खूप जवळचं असतं। आता FIR दाखल करण्यासाठी प्रोसेस काय, FIR तुम्ही कसे दाखल करू शकता। तर FIR दाखल करण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊ शकता। तिथे गेल्यावर जे पोलीस अधिकारी असतात ते तुमची तक्रार लिहून घेतात। नंतर ती तुम्हाला मराठी असेल तर मराठी, नाही तर हिंदी असेल तर हिंदी, ज्या भाषेत तुम्हाला त्याची कल्पना म्हणजे माहिती मिळेल, तुम्हाला समजेल अशा भाषेत ती तुम्हाला वाचून दाखवली जाते। त्यानंतर त्याची प्रत तुम्हाला दिली जाते आणि पुढील कारवाई पोलीस प्रशासन करतं। दुसरी, 100 नंबरवर कॉल केल्यानंतर तुमची तोंडी FIR दाखल होऊ शकते, तुम्ही त्याची कल्पना दिल्यानंतर। आणि तिसरी म्हणजे ऑनलाईन स्वरूपाची। आता बऱ्याच जणांना ऑनलाईन स्वरूपाची कल्पना ही ठराविक जणांना माहिती नसेल। तुम्ही महाराष्ट्र पोर्टल आहे आपले जे पोलीस प्रशासनाचं, त्याच्यावर जाऊन ऑनलाईन स्वरूपाची FIR दाखल करू शकता, ज्यामध्ये ऑनलाईन स्वरूपात तुम्ही तुमची तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला साधारण 3 दिवसाच्या आत तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर ऑनलाईन जी तक्रार केलेली असेल ती त्यांना सांगायचं, दाखवायचं ऑनलाईन केलेली तक्रारचं, ते तुम्हाला प्रत देतील। ती तुमची स्वरूपाची लेखी प्रत असेल जी पोलीस अधिकारी तुम्हाला देतील, किंवा ऑनलाईन प्रत असेल ती प्रत काढणार, त्याची प्रिंट तुम्हाला दिली जाईल आणि त्या प्रिंट तुम्हाला वाचून दाखवली जाईल आणि त्याच्यावर तुमची स्वाक्षरी असेल ती एक प्रत तुम्हाला दिली जाते, त्याचे कोणतेही चार्जेस नसतात। आणि चौथ्या स्वरूपाचा आहे 0 FIR म्हणजे 0 FIR। तर 0 FIR साठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन 0 FIR काय आहे आणि कोणत्या स्वरूपाचा आपण करू शकतो। तर मित्रांनो, FIR दाखल करण्यासाठी तुमच्यासोबत जे ऑफेन्स झाले, जी घटना घडली आहे, जसे की रेप, मर्डर, किडनॅपिंग, रॉबरी या स्वरूपाचे जे मोठे गुन्हे असतात, ज्या स्वरूपाचे हे मोठे गुन्हे असतात त्याची प्रक्रिया आणि त्याचे झालेली घटनाक्रम या सगळ्याची माहिती घेऊन पोलीस अधिकारी FIR दाखल करतात आणि त्यावर त्वरित कारवाई सुरू करतात। FIR झाल्यानंतर त्याची प्रत तुम्हाला दिली जाते आणि ते इन्व्हेस्टिगेशन चालू होते। तर मित्रांनो, जेव्हा FIR होते, त्याची प्रत तुम्हाला मिळते, त्याच्यानंतर पोलीस अधिकारी जेव्हा त्याचा विचारपूस किंवा पाहणी करतात, त्यामध्ये 2-3 ऑफेन्स असे असतात, जसं की रेप झाला किंवा एखाद्या महिलेचा पाठलाग एखादा व्यक्ती करतोय, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार लेखी स्वरूपात दिली की हा व्यक्ती माझ्या मागे येतोय, मला फॉलो करतोय, मला त्याच्यामुळे त्रास होतोय, तर पोलीस अधिकारी FIR दाखल करून घेतात आणि त्यावर योग्य ती कारवाई करतात। आणि दुसरं, रेप स्वरूपातले जे गुन्हे असतात, बलात्कार स्वरूपातले, तर तेव्हा पोलीस अधिकारी हे ज्या व्यक्तीसोबतची घटना घडली आहे
जवळच्या रुग्णालयात तिला दाखल केलं असेल त्या रुग्णालयात जातात, तिचा जबाब नोंदवला जातो जबाब देण्याच्या परिस्थिती असेल तर, किंवा थोडा वेळ घेऊन जेव्हा ती जबाब देण्याच्या परिस्थितीत असते तेव्हा तिचं लेखी स्वरूपात पोलीस अधिकारी हे लिहून घेतात. आणि जेव्हा ही घटना घडते तेव्हा एक महिला अधिकारी त्यांच्यासोबत असणे महत्त्वाचं आहे. आणि महिला अधिकारी सोबत असतात तेव्हा ते हे सगळं करतात, प्रक्रिया करत असतात. तर जेव्हा बलात्कारी घटना घडते तेव्हा त्या व्यक्तीला सांगितलेली सगळी माहिती लिहून घेतली जाते. त्यानंतर त्याच्यावर तिची स्वाक्षरी घेतली जाते. दुसरं, आपण जेव्हा पोलीस अधिकारी तिचे व्हिडिओग्राफीसुद्धा करू शकतात. तिचं बोलण्याचे, तिचा जबाब हे व्हिडिओग्राफी स्वरूपातही नोंदवू शकतात. आणि तिसरं, तिचं ऑडिओ स्वरूपातही ते घेऊ शकतात आणि त्यावर योग्य ती कारवाई करू शकतात. तर मित्रांनो, FIRमध्ये या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला 0 FIR बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.